आदरणीय प्राचार्य LB भोयर सर यांचा जीवन प्रवास. गडचिरोली जिल्ह्यातील वर्धा या गावामध्ये प्राचार्य भोयर सर यांचा जन्म 14 जून 1967 ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाबूरावजी तर त्यांच्या आईचे नाव वच्छलाबाई असे होते. त्यांच्या आईला प्रचंड वाचनाची सवय असल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांवर सुसंस्कृत संस्कार केले. लंकेश भाऊंना लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड. त्यांची कौटुंबिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांचे शिक्षण नामवंत कॉलेजमध्ये झाले. त्यांचे वडील गडचिरोली डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक होते. प्राचार्य भोयर सर यांचा शिक्षण कालखंड. ते वर्ग 1 ते वर्ग 4 चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्धा येथे पूर्ण केले. त्यानंतर वर्ग 5 ते वर्ग 7 पर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल उरखेडा येथे पूर्ण केले. तसेच वर्ग 8 ते 10 पर्यंतचे शिक्षण हितकारणी विद्यालय आरमोरी येथे पूर्ण केले. वर्ग 11वी ते 12वीचे शिक्षण NH कॉलेज ब्रह्मापुरी येथे झाले. त्यांनी व्यावसायिक पात्रता परीक्षा D.Ed. कोरेटदुवार अध्यापक विद्यालय आरमोरी येथून पूर्ण केले. त्यानंतर B.Ed. नाब्रोरा शिक्षण महाविद्यालय काटोल येथून झाले. या सोबतच त्यांनी पदव्युत्तर परीक्षा MA राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयाचे शिक्षण नागपूर विद्यापीठातून त्यांनी पूर्ण केले. भोयर सर यांचे अध्ययन अध्यापनाचे कार्य व नोकरी. नोव्हेंबर 1986 मध्ये चामोर्शी तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. मात्र वडील संस्थेचे सदस्य असल्याने आदरणीय मेश्राम साहेब यांनी त्यांना गावाकडे परत बोलावून घेतले. त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचा 15 दिवसाचा प्रवास सोडून 1 जुलै 1986 मध्ये आपल्या किसान विद्यालय वर्धा येथे त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या अध्यापनाचे विषय. भोयर सर यांनी गणित व विज्ञान या विषयाचे अध्ययन अध्यापनाचे कार्य केले. श्री भोयर सर हे 1990 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी विवाह बंधनात अडकले गेले.
त्यांच्या पत्नीचे नाव सुनंदताई असे आहे. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असते. हे अगदी खरं ठरलं. भोयर सर यांच्या जीवनामध्ये सुनंदताई त्यांच्या आयुष्यात आल्याने त्यांनी त्यांच्या प्रवासात खूप प्रगती केली आहे. ताईंनी त्यांना खूप असे सहकार्य केले आहे. भोयर सर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी. त्यांना मंगेश व तृप्ती असे 2 मुले झाली. मंगेश हा कोऑपरेटिव्ह बँकेत लिपिक म्हणून होता. मात्र 2023 मध्ये हा स्वर्गवासी झाला. तर तृप्ती ही BDS हा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाली आहे. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू धाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीन तोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू दे दिलास तुफान पेटू. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. निवृत्तीच्या या क्षणी गहिवरले मिया मनी, निवृत्तीच्या या क्षणी गहिवरले मिया मनी. सार्थ हे झाले जीवन सुख मज आज लाभले, निवृत्तीच्या या क्षणी गहिवरले मिया मनी. सार्थ हे झाले जीवन सुख मज आज लाभले, निवृत्तीच्या या क्षणी. जीवनातील कर्तव्य पूर्ण झाले या क्षणी. ला 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 ला. जीवनातील कर्तव्य पूर्ण झाले या क्षणी, लाभले सहकारी
प्रेमळ सुस्वभावी आज या क्षणी असा कंठ आला दाटुनी आज या क्षणी असा कंठ आला दाटुनी सार्थ हे झाले जीवन सुख मज आज लाभले निवृत्तीच्या या भोयर सर यांची सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती. प्राचार्य भोयर सर यांनी शैक्षणिक विकासासोबतच त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्ष देणे सुरू केले. त्यांनी या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ते ग्रामपंचायत वर्धा येथे 2009 ते 2012च्या दरम्यान तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदाचा भार त्यांनी सांभाळलेला आहे. तसेच त्यानंतर ते सिरसी वर्धा जिल्हा परिषद क्षेत्रातून जिल्हा परिषद सदस्य 2012 ते 2017 पर्यंत राहिले आहेत. इतकेच नव्हे तर ते आपल्या शाळेच्या संस्थेचे सदस्य सुद्धा आहेत. शिक्षक सेवा माझी जन्माची पुण्याई हो शिक्षक सेवा माझी जन्माची पुण्याई जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शिक्षक सेवा माझी जन्माची पुण्याई जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. आई बाबांच्या संस्काराचे हो आई बाबांच्या संस्काराचे आशीर्वाद हे सारे होती त्यांची पुण्याई मी शिक्षक झाले होती त्यांची पुण्याई मी शिक्षक झाले. प्राचार्य पदी भोयर सर यांची पदोन्नती 1 एप्रिल 2023 ला भोयर सर यांची प्राचार्यपदी पदोन्नती झाल्यावर त्यांनी किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वर्धाची उल्लेखनीय प्रगती केली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शाळेला
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत सप्टेंबर 2024 मध्ये आरमोरी तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून दिला. भोयर सर यांचा सेवा समाप्ती दिनांक 14 जून 2025 रोज मंगळवारला त्यांना 58 वर्ष पूर्ण झाले आणि ते आपल्या शाळेतून 30 जून 2025 रोज सोमवारला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील प्रवासासाठी मंगलमय शुभेच्छा. जीवन सफल झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. संस्थेने मज दिली संधी, हो संस्थेने मज दिली संधी, प्रेम शाळा मिळाली. सहकार्याची मज आठवण येईल, सहकार्याची मज आठवण येईल. हृदयी राहतील माझ्या, हृदयी राहतील माझ्या, माझे बाळ गोपाळ विद्यार्थी. जीवन सफल झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. येते का मग गणित वगैरे? कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय होतो? कंपाऊंड इंटरेस्ट सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट व्याजाचे किती प्रकार आहेत? एक. दुसरा चक्रवाढ व्याज आहे, चक्रवाढ व्याज. मग त्यालाच तर म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतात ना. अच्छा, जसं सरळ व्याज आहे मराठीमध्ये म्हणतो ना आपण मदक भागीला 100, मदक भागीला 100. मग इंग्रजीमध्ये काय म्हणा? सेमी इंग्लिश पाचव्या वर्गाला होता ना, सेमी इंग्लिश तुमचा होता की नाही? तर मग आपण आय आय म्हणजे काय होतो? अपॉन 100 नाही तो. कोण सांगितलं तुम्हाला रेट? रेट ऑफ इंटरेस्ट, रेट ऑफ व्याजाचा दर. आणि एन म्हणजे 100, बरोबर आहे. आणि तोच आपण याच्याकडे जर गेलो, कारण बँका ज्या लावतात तो कोणता इंटरेस्ट आहे? कंपाऊंड इंटरेस्ट.
कंपाऊंडिंग व्याज, व्याजावर व्याज, पहिल्या वर्षाची व्याज, पहिल्या वर्षाची रास, मुद्दलाची व्याज, ही दुसऱ्या वर्षासाठी काय बनेल? मुद्दल बनेल, प्रिन्सिपल अमाऊंट बनेल. लक्षात येते? आणि त्याच्यावर बँक काय करते? व्याज लावते. त्याला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट. लक्षात प्लस आर अपॉन 100 टू दी पॉवर n. या ठिकाणामध्ये p/1 हा कशामध्ये? ब्रॅकेट मध्ये. p म्हणजे प्रिन्सिपल नंबर ऑफ इयर्स. त्यामुळे सोमवारच्या पेपरमध्ये जे 5 वाल तेच विद्यार्थी सेमी इंग्लिशला राहते. तुमच्या वाईटासाठी नाही आहे, कारण माझा अनुभव आहे इतक्या वर्षाचा. जो सायन्स आहे त्याच्या स्पेलिंग वगैरे जरा याद नाही पाहत. येत आहे लक्षात? एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. लक्षात आला? त्यामुळे सेमी इंग्लिशला चांगल्या रीतीने करा. ठीक आहे? ठीक आहे. या ना मित्र. थांबा सर. फुलपाखरांचे थवे तुझ्या शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो. तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ बड्डे कोणाच्या कोणाची टंगळ. ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल. तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोज तेच खेळ नव्हे. म्हणजे याचा अर्थ मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा. बिगिडीस आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती. मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. रडत आलो जिथे गेलो रडू नाही. घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही. मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळे
शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले, कुठे पाखरांचे थवे. पाखरोन आलो फांद्यावर तुझ्या बागडलो, पंखात बळ दिले तू, पक्षी बनून सज्ज झालो. ओल्या मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार, संस्कार घडवूनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानूनी. पोरके वाटे आज आम्हाला, तुला चाललो सोडूनी. आईच्या मायेने लाविला जिने लळा, मी विसरू कशी ती शाळा.